नाही, मुंबई बेसिकली या देशामध्ये एक नंबरची आर्थिक राजधानी होती, पण आता ही पोल्युशनची एक नंबरवरती आलेली आहे. आणि गेल्या 5-6 महिन्यापासून मला वाटत नाही की पोल्युशन जे आहे ना कंट्रोलमध्ये आलेलं आहे. आणि एवढं निर्लज्ज आहे महानगरपालिका की हायकोर्टने एवढे आदेश देऊन ताशारे उडवले तरी त्यांना काय समजतच नाही. जे पण एसओपी प्रोटोकॉल आहेत या मुंबईमध्ये बांधकामाच्या संदर्भात कुठेही पालना तिची करण्यात येत नाही. आणि जिथे जिथे शासनाची आणि महानगरपालिकाची कामं चालू आहेत तिथे तर अजिबात पोल्युशनवरती काही कंट्रोलच नाही. मला वाटतं की कुठेतरी जीवाशी खेळायचं काम जे आहे ना इकडच्या सरकार आणि महानगरपालिकातर्फे चालू आहे आणि कुठेतरी बंद झाला पाहिजे. फक्त पैसे घ्यायचं आहे, महानगरपालिकेला पैशाची गरज आहे म्हणून ते बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी द्यायच्या आणि त्याच्यानंतर पोल्युशनवरती काही नियंत्रण ठेवायचं नाही, ऑपोजिशनचं ऐकायचं नाही, कोर्टाचं ऐकायचं नाही आणि बस असंच. आता मुंबईचा वाळी कोण असणार, मुंबई कोणाच्या मुळे चालणार हेच समजत नाही. त्यांचा तर इंटरव्ह्यू बघितला नाही, पण मला असं वाटतं की जेव्हा अशी निवडणुका येतं त्या टायमाला तुम्ही बघा सगळ्या पक्षामध्ये अशी चर्चा होत असते. मग आता आमचा महाविकास आघाडीचा होत्या किंवा त्यांचा असू द्या त्यांच्यामध्ये पण हेच चर्चा चालू आहे ना की खासदारकी कोणाला द्यायचं किंवा आमदारकी कोणाला द्यायचं. तसेच आमच्यामध्ये पण चालू आहे. पण ज्यापर्यंत सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेत नाही त्यापर्यंत असं सगळं चर्चा चालू आहे. मी आमच्याबरोबर नाही असं तुम्हाला का वाटतं? असं आहे की काँग्रेसला एक जागा मिळावी असे काँग्रेसचे सगळे नेत्यांची मानसिकता आहे. पण एकदा ठरलं की कुठल्या पक्षाला उमेदवारी देणार आहेत मग ते उमेदवारी कोणाला द्यायचं ते पक्ष ठरवतील. मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या पक्षाला त्यामध्ये कुठला इश्यू असला पाहिजे. आता ज्या पद्धतीने मागचा जे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि महानगर नसताना करण्यात आला, कशा पद्धतीने रोड झाले, कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर झाले, कसे ब्रिजेस झाले, घाईघाईनी केलं ते सगळं आपण बघितलं. प्लॅनिंग एवढी छान होती की ब्रिजला कनेक्ट होत नाही. प्लॅनिंग एवढी छान होती की प्रत्येक रोड जे होते ते खोदून टाकले. आता कमीत कमी महानगरपालिकाचे सगळे नगरसेवक आले तर मला असं वाटतं की व्यवस्थित निर्णय घेण्यात येईल आणि मुंबईकरांना लागणारी आवश्यकता जी आहे त्याच्यावरच लक्ष देण्यात येईल की आपल्या आपल्या विभागामध्ये जे त्यांच्या जे समस्या आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं तर चांगलं आहे. नाही तर असंच ज्या पद्धतीने हजारो कोटी रुपया डेव्हलपमेंटच्या नावाखाली, ब्युटिफिकेशनच्या नावाखाली तुम्ही बघितलं असेल की अख्ख्या मुंबई सजवलं होतं चायनाची लाईट लावून. कुठे गेली ती सगळी लाईट? 2000 कोटी तुम्ही त्या फक्त लाईटीवरती लावलं. एका ठिकाणी लाईट दिसत नाही. बरेच ठिकाणी तुम्ही जंक्शनवरती तुम्ही बघितलं असेल की त्यांनी व्हेरियस जे आहेत एक डेव्हलपमेंट केलं होतं. कुठे दिसतंय का? हजारो कोटी रुपया जे आहे मुंबईकरांचा टॅक्स पेअरचा वाया करण्यात आला होता. कमीत कमी आता नगरसेवक त्याच्यावरती वचक आणि लक्ष ठेवणार अशी उमेद मी नगरसेवकापासून करत आहे. त्यामध्ये तर क्लिअरच झालं होतं की आता ज्या टायमाला ही घटना घडली त्या टायमाला मंत्री तिथे नव्हते. तर आता कुठलाही डायरेक्ट मंत्रीला इन्व्हॉल्व करणं हे योग्य मला तर वाटत नाही. ऍज मी पण एक मंत्री झालो, एवढा मोठा स्टाफ असतो, कोण काय करतोय. पण एकदा निष्पन्न झालं, पकडलं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तो परत इथे मंत्रालय दिसता कामा नये असं माझा मत आहे. मालेगावमध्ये परिस्थिती कशी आहे, तिकडचा रोड कसा आहे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिकडे गार्डन्स आहेत का, तिकडे कचरा रस्त्यावरती पडलेला आहे, पाणी त्यांना शुद्ध भेटत आहेत का, हे सगळे मुद्द्यांवरती चर्चा असली पाहिजे. हा जे देश आहे या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात. काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपल्या देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे. आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत माळेगावचे असू द्या की मुंबईचे त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे. आता बस झाला हिंदू मुस्लिम